नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत रव्याच्या अगदी सोपी पद्धतीनं कुरवडी. कुरवडीचं साहित्य बघूया. हे 1 किलो रवा आहे. मी स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे. कुठेतरी आपला खडा वगैरे असतो तर व्यवस्थित निवडून घ्यायचा छानसा. तर आता आपण भांडा घेतलेला एक भिजत टाकणार आहोत. आता आपण हा रवा भिजवून घेतोय 1-2 पाण्याने आणि परत त्याच्यात पाणी घालणार आहोत. तुम्ही बघू शकताय मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपण असं पाणी घातल्यावर हे धुवून घ्यायचं. आपण तांदूळ कसं धुतो भाताला तसं धुवून घ्यायचं. हे असं पाणी वरती आलंय बघा. तर हे पाणी आपण टाकून द्यायचं, अलगद पाणी टाकून द्यायचं. आता आपण रवा धुवून घेतलेला आहे. धुवून का घ्यायचं तर वरती थोडं काहीतरी कचरा टाईप असलं काही असलं तर ते धुवून जातं, म्हणून धुवून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर अंदाजे मी वरती पाणी ठेवलेलं आहे. आपण भांडं मोठं घ्यायचं. 1 किलो जर रवा भिजत ठेवणार असेल तर भरपूर त्याच्यावर पाणी टाकायचं. मी आता त्याच्यामध्ये धुतल्यानंतर 1 लिटर पाणी टाकलेलं आहे. कारण हा रवा जास्त फुलतो उद्याच्याला, असं म्हणजे दुसऱ्या दिवशी फुलतो तर ते पाणी वरती येतं, म्हणून आपण पाणी भरपूर टाकायचं. 1 लिटर मी आत्ता तरी पाणी टाकलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया किंवा डब्यामध्ये पण तुम्ही भिजत ठेवला तरी चालेल. आपल्याला आता हे 4 दिवस भिजत ठेवायचे, पण दर दिवशी आपल्याला कंटिन्यू सकाळचं किंवा संध्याकाळी एक कुठला तरी टाइम ठेवायचा आणि हे वरचंच अलगद पाणी काढून टाकायचं आणि दुसरं ठेवायचं. तर आता आपला धुवून ठेवलेला रवा बघू शकताय. हा आपला रवा भिजत घातल्यापासूनचा दुसरा दिवस आहे. तर आपण ह्याच्यावरचं पाणी बदलणार आहोत. तर हे फक्त दुसऱ्या दिवशीच एवढा फेस वगैरे हे येतो. हे कसं कचरा काही थोडा असतो, म्हणजे फक्त गव्हातलं ते असतं, रव्यातलं कोंडा टाईप असतं ते. तर बघू शकताय खाली कसा आपला रवा हा छान सफेद राहिलेला आहे. आता मी फक्त वरती तुम्हाला दाखवायसाठी हे केलं. ह्याचं आता काय करायचं, वरचंच अलगद सगळं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. हे सगळं पाणी वरचं टाकून द्यायचं आणि परत दुसरं तेवढंच पाणी आपल्याला भरून ठेवायचं आहे. आता असं 4थ्या दिवसापर्यंत करायचं. वरचं सगळं पाणी बदललेलं आहे, टाकून दिलं आणि हा खालचा असा गाळ ठेवायचा. आणि त्याच्यानंतर आपण आता दुसरं पाणी चांगलं टाकत आहोत त्याच्यात. असं आपल्याला 3 दिवस तरी पाणी बदलत राहायचं आहे. आणि 4थ्या दिवशी आपल्याला ते पाणी काढून त्या चिकाच्या कुरवड्या करायच्या. आता मी परत एकदा खालून सगळं हलवून घेते. पाणी बदलून झाल्यावर मगच हलवायचं. आणि आता आपल्याला परत ह्याला असं झाकून ठेवायचं. दर दिवशी मात्र पाणी बदलायचं. आज आपला रवा भिजत टाकून 4था दिवस आहे. दर दिवशी आपण ह्याचं पाणी बदललेलं आहे. 4था दिवस आहे. तर आता अलगद वरचंच आपण पाणी हे काढणार आहोत. पाणी वरचं टाकून दिलेलं आहे. ते पाणी टाकून द्यायचं, म्हणजे कोंडा वगैरे असतो तर ते कसं कुरड्यामध्ये आला की कुरड्याला आळी वगैरे लागू शकते आपली वर्षभर. तर आता आपण गाळून घेत आहोत. पूर्ण पीठ आपलं गाळून घेऊया. पूर्ण पीठ गाळून घेतलेलं आहे. आता हे ग्लासने आपण मोजून घेऊया. एखादं भांडं घ्यायचं, बरोबर मोजून घ्यायचं. आता ते एक, 2, 3,
4 5 आणि हे 6 भरणार मी या पातेल्याचं पूर्ण आपण काढून घेऊया, म्हणजे हा 6 ग्लास पूर्ण होतं. हे आपण काढून घेऊया. पूर्ण 6 ग्लास भरलेला आपल्या इथं सुरू केलेला आहे आणि कुरड्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे मोठं. शक्यतो ॲल्युमिनियमचं जाड बुडाचंच भांडं घ्यायचं. तर आपला चीक आहे तो 6 ग्लास झालेला आहे, तर त्याच ग्लासनी मी मोजून घेते पाणी. 1 2 3 4 5 आणि अजून 1 ग्लास घालते. आणि हा 6 ग्लास. 6 ग्लास आपण बरोबर पाणी घातलेलं आहे. शक्यतो रवा आपण आता घेताना कसं करायचं, पिवळसर रवा किंवा पांढरा रवा बघून घ्यायचा. पिवळसर रवा हा शक्यतो मक्याचा असतो, तर तो थोडा वेगळा असतो चवीला सुद्धा. आणि पांढरा रवा बघून घ्यायचा, तो गव्हाचा असतो, त्याची टेस्ट थोडी वेगळी असते. तर आपण रवा मोठा घेऊ शकतो, छोटा घेऊ शकतो. तर ही एक टीप आहे आपल्याला. आणि आता आपण पाण्यावर झाकून ठेवतोय. पाणी गरम झालेलं आहे. मीठ टाकतोय मी 1.5 चमचा, एवढे 1.5 चमचा मीठ टाकलेलं. आपण आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं. आपण आता हे पळीने वगैरे नाही हलवायचं, लाटणं घ्यायचं, म्हणजे त्याच्याने गुठळ्या तयार होत नाहीत अजिबात. लाटण्याने आपण फिरवायचं. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता सुरुवातीला आपण काय करायचं, हे टेम्परेचर जास्त असतं पाण्याचं, आणि आपण जर पीठ टाकलं त्याच्यात, तो चीक आपला कुरड्याचा, तर त्या लगेच गुठळ्या तयार होतात. म्हणून आपण त्याच्यासाठी काय करायचं, थोडंसं एकदम नॉर्मल थंड पाणी असतं ते टाकून घ्यायचं. उकळी आलेल्या आहेत. आपण त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करण्यासाठी थोडंसं अगदी थंड पाणी टाकतोय. तर त्याच्याने कसं गुठळ्या अजिबात आपल्या होणार नाहीत पिठाच्या. ही ट्रिक आपण वापरायची, म्हणजे आपल्याला कुरड्या व्यवस्थित होत आहेत, येत आहेत, त्या गुठळ्या होत नाहीत अजिबात. तर आता आपण हळूहळू गॅस लो केलेला, आता हळूहळू आपण पीठ सोडतोय. एकदम छोटी अशी धार लावायची आणि पीठ सोडत राहायचं, आणि लाटण्याने कंटिन्यू आपण हलवत राहायचं. बिलकुल आपल्या गुठळ्या होत नाहीत तयार. आपली प्रोसिजर ही मात्र फास्ट करायचं. आपण हे सगळं काढून घेऊया. गॅस आपला मीडियम ठेवलेला मी आता. गॅस फास्ट अजिबात करायचा नाही, कारण आपलं पीठ खाली करपू शकतं. आणि एकसारखं आता हात हलवत राहायचं, तरच आपल्याला म्हणजे कुरडया व्यवस्थित घालता येतं, कुरड्याची शेप व्यवस्थित येते. सगळीकडून आपलं पीठ शिजलं पाहिजे. पूर्ण हलवून घ्यायचं पीठ खालून असं. तुम्ही सुरुवातीला जर करणार असाल तर पाव किलो रवा वगैरे अर्धा किलो घालून मग बघा, नव्याने कोण करत असला तर. पण ही ट्रिक तुम्ही वापरली तर अजिबात कुरडी आपली खराब नाही होत, बिघडत नाही. तर आता आपण त्याच्यावर झाकून ठेवूया. पीठ छानसं बघू शकता, अजिबात आपल्या ह्याच्यात
गुठळ्या तयार नाही झाल्या, हे पीठ बघायचं. असं पीठ अजिबात गुठळ्या तयार नाही झाल्या तर आता आपण पीठ झाकून ठेवूया. हे काढून घेऊया. आणि आता पीठ आपण झाकून ठेवूया. एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं स्लो गॅसवर. गॅसवर आपले 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपण उघडून बघूया. आपलं पीठ छान शिजलंय, बघू शकताय. असं छान शिजलंय. आता आपण एकदा हलवून घ्यायचं. अशी आपली कुरड्याला शेव आली पाहिजे. असं हे अशी तार टाईप आली पाहिजे. मग आपल्या कुरड्या छानशा फुलल्या जात आहेत. आणि कच्चं पीठ राहिलं किंवा पीठ खूप पातळ झालं की ते कुरडे दाताखाली कच हे होते आणि फुगत पण नाही जास्त. म्हणून छानसं पीठ फुगवून असं शिजवून घ्यायचं छान. पाणी सुद्धा आपल्याला जेमतेम व्यवस्थित ठेवायचं मोजून. एकदम छान पीठ शिजले बघा. असं आता आपण एक 2 ते 3 मिनिटं फक्त ह्याच्यावर झाकून ठेवू. 2 ते 3 मिनिटं. आणि आता आपण असा जो तुमच्याजवळ कुठला आपला साचा असेल त्याला, हा माझ्याजवळ पितळेचा आहे, तर तेल लावून घ्यायचं. सुरुवातीलाच एकदाच तेल लावायचं म्हणजे आतल्या बाजूला चिटकत नाही जास्त. तेल लावून घ्यायचं पूर्ण. मग नंतर बिलकुल आधेमध्ये बिलकुल लावायचं नाही. जास्त पण तेलाचा वापर केला तर त्या कुरडयांना आपल्या तेलकट असा डब्यात वास येऊ शकतो. म्हणून सारखं नाही लावायचं. एकदाच आपल्या साच्याला लावून घ्यायचं. असं तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला पाडायला पण त्रास नाही होत. चला आता पीठ आपलं इथं झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता आपण कुरडई पाडायला घेऊया. आता आपण कुरडई घालायला घेऊया. साच्यामध्ये घालून घेऊया. असं एकसारखं आपण पीठ भरायचं छोट्या चमच्याने असं. आणि आत थोडं प्रेस करून घ्यायचं. मध्ये गॅप राहिली नाही पाहिजे अजिबात, नाहीतर कुरडई आपली मध्ये आधी तुटू शकते. ते परत पीठ झाकून ठेवूया. आपण आता सुरुवातीला इथं घालू, नंतर मग गच्चीवर घालू. दाखवायसाठी इथं मी घालून घेते थोडं. एकदम छान असं पीठ झालेलं आहे आपलं. भांड्याला तेल वगैरे काही लावायचं नाही. तुम्ही ताटात वगैरे घालत असला तर वास येत राहतो. पीठ आपलं चांगलं शिजलं की आपोआप कुरड्या पडतात व्यवस्थित. तर आपण राहिलेले आता गच्चीवर घालायला घेऊया. कुरडे गच्चीवर घालायला घालून घेऊया. सावलीत बसून घालूया, नंतर उन्हाला ठेवायचं. छान पीठ शिजलंय आपलं. तर आपण मोठ्या मोठ्या कुरड्या घालून घेऊ. बघू शकताय पीठ आपलं किती छान शिजलंय. लगेच हातात येतंय एवढं छान पीठ शिजलंय. तर मी सगळे आता घालून घेते. हे बघू शकता आपल्या इथं सगळ्या कुरड्या अशा 1 किलोच्या झालेल्या आहेत. आता आपण इकडं उन्हाला ठेवूया. 4 दिवस अगदी कडकडीत उन्हात मी हे कुरड्या आपल्या वाळवलेल्या आहेत. आता आपण तळून बघूया.
बघू शकताय किती फुलली आपली कुरडी. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. अगदी प्लेट भरून झालेली आहे. आपण दुसरी सुद्धा बघूया. वाह, बघू शकताय अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत. तर कुणाला ह्याच्यात काही शंका असली तर मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा 3 दिवस आपण रवा भिजत टाकतोय, म्हणजे 4थ्या दिवशी आपण त्या कुरड्या काढतोय. मी सगळी प्रोसिजर पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ आपला बनवलेला आहे. प्लीज मला कमेंट करून सांगा कशा आपल्या झालेल्या आहेत कुरवड्या. इथं आपले तळून सुद्धा झालेलं आहे. काढूया. बघू शकता ह्या वाळलेल्या कुरड्या आपल्या ह्या अशा आहेत एवढ्या, आणि ह्याची साईज आणि ह्याची साईज बघा, 3 पट जवळजवळ कुरड्या आपल्या फुललेल्या आहेत. तर झाल्या आपल्या वाळवणीच्या रव्याच्या कुरवड्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.